नमस्कार, मी आपल्या सर्वांचं स्वागत करते सरस्वती किचनमध्ये. आज आपण खूप स्पेशल थाली बनवलेली आहे गुढीपाडव्यासाठी. खरं तर हे मी कालच पोस्ट करायला हवं होतं, पण काल एवढा गर्दा होता, घरात सगळी मंडळी जमलेली होती. नंतर नववर्षाच्या भेटवस्तू आलेल्या होत्या, शुभेच्छा आलेल्या होत्या आणि त्या सर्वांच्यामध्ये हे सर्व शूट करणं पॉसिबल नव्हतं. पण एक म्हणतात ना, की एक रेसिपी टाकणं वेगळं, पण रिअल जे आपण बनवतो किंवा रिअल जो दिवस असतो तो कसा गेला हे दाखवणं पण एक वेगळाच अनुभव असतो त्याचा. तर आज मी ते थोडंसं शूट केलेलं आहे. पूर्ण तर मला दाखवता नाही आलं, पण ते पण मी आज टाकते. काल तर टाकणं पॉसिबलच नाही. माझा दिवस तो गुढीपाडव्याचा फार फार आनंदात गेला. जेवण असेल, सगळ्या गोष्टी असेल, भेटी असेल, बाळासोबत खेळणं असेल, त्याने करू लागलेले छोटे छोटे काम असेल. खूप 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 स्पेशल दिवस होता. नववर्ष एवढं छान गेलं की ज्याची लिमिटच नाही. तुम्ही पण सांगा तुम्हाला ही थाली कशी आवडली. इथे मी मस्तपैकी बटाट्याची भाजी, पुरी, कुरडई, भजे, तांदळाची खीर, भात, वरण, भजे, साबुदाण्याचा पापड या सगळ्या गोष्टी दाखवल्या. कारण नवाळ पापड बनवलेले होते ते पण तळून दाखवले देवाला. इथे छानपैकी रांगोळ काढून छान एक गुढी उभारली आम्ही आणि तिची छान पूजा करून अगदी आनंदात उल्हासामध्ये त्या गुढीचं स्वागत केलं, तिची पूजा केली, तिची आराधना केली. तुम्ही कोणते अनुभव घेतले ते नक्कीच तुम्ही कोणते अनुभव घेतले ते नक्की सांगा. तुमच्या सर्वांना गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.